2-4 महिन्यापूर्वी पनवेलला एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो होतो. कीर्तन संपल्यानंतर एका चांगल्या मोठ्या माणसाने मला चहा घेण्यासाठी घेऊन गेलंय. लड्डा शेठ त्यांचं घरच कमीत कमी 50 ते 70 कोटीचं होतं. आणि चहा पेता पेता तो मनुष्य जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला, ढसा ढसा रडायला लागला. मी म्हणलं ओळख नाही पाळख नाही, काय रडताय, काय दुःख असेल? मी म्हणलं बाबा काय झालं रडायला? काही नाही म्हणे महाराज, तुमचं कीर्तन ऐकून मला खूप तुमच्या समोर मोकळं व्हायची इच्छा झाली. मला सांगा ना काय त्रास आहे? काही नाही हो म्हणे महाराज, मी या पनवेल परिसरातील सगळ्यात मोठा श्रीमंत मनुष्य. पनवेलच्या एअरपोर्ट जवळ माझी 600 ते 700 एकर जमीन आहे आणि 1 गुंठा तिथला 25 ते 50 लाख रुपयाचा म्हणे महाराज. मी 50 ते 25 हजार कोटीचा मालक आहे हो. एक मुलगा आहे मला, तो अमेरिकेला राहतो. म्हणलं बर बर बर. मग 1.5 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावली, माझी पत्नी मरण पावली. आम्ही त्याला फोन केला, ए दाद्या तुझी आई मरण पावली, 2 दिवस आम्ही तिची ठेवण्याची व्यवस्था करतो दवाखान्यामध्ये, फक्त मला विनंती तू प्रायव्हेट फ्लाईट कर आणि इंडियामध्ये देशामध्ये. त्या मुलाने आपल्या बापाला सांगितलं, पप्पा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं येणं होणार नाही, तुम्ही असं करा अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, त्या व्हिडिओ कॉल मधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. अरे ज्या पोरांना लहानचं मोठं करा